जनाबाई मोहन गोसावी. हा, काल काहीतरी 2-2:30 वाजता झालं म्हणायचं. काय काय झालं, कसं झालं? तू कुठं गेली होती? कुठं गेली होती? मी पारगावला गेले ते पोराच्या वळ्या आणाय. हा, तिथून पुढं आम्ही गेल्याच्या नंतर ह्याच झाले. तिकडून आल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसलं? आम्हाला कुलूप तोड्याला दिसलं. शार्ड मापली तर शार्ड 2 गेलेली दिसली. हा, बाकी मग ते काय ते दरवाजा पण ठेचलाय. हा, आणि कुलूप आज ठेचले. शेळ्या काय बोकड होते? नाही, दोन्ही शेड्यात होते. असं काय? हा, दोन्ही शेड्यात होते. साधारण किती? 15-20 हजार रुपयाच्या? 20,000? 20,000चे शेडे माझ्या काल गेले. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मग इथं पोलिसांकडे गेलते का नाही? आज नाही गेले. पोलिसांक ते अमोल बनला, कुणी 9 वाजता जाऊ, ती काय अजून आला नाही. बरं, ठीक आहे, हरकत नाही, येतील ते. पण 20,000 रुपये मी पाळत राखून केले का? काय सांगावं भाऊ, पाळतच राखून केला असणार. हा, आता माग पण ते तारा तोडल्या. हा, आता परभाव असं येडा असल्यामुळे सगळे लोक काहीतरी कोडी करतात. मग काय करायचं, याला काहीतरी उपाय केला पाहिजे ना. हा ना, माग काय कुठल्या तारा तोडल्या? त्या काय त्या तारा, त्या काय त्या याच्या काय एवढं. हा, या तोडल्यामुळे तुम्ही इथं ते बसवलं सिमेंट ठोकळा करून. हा, मी ठोकलेले त्याच्यात आपण काय. हा, बरोबर आहे. किती वर्षापूर्वी झालतंय? आता झाले 2 महिने पण नाही झाले याला. आणि तारा तो रात्रीच्या का दिवसा झाल्या? दिवसा झाले का रातच्या झाले, पण ते काय कळत नाही. जेव्हा शिडी असं मुंडकं गुतावलं, हा, बाहेर निघायला लागली म्हणून पाहते तर म्हणलं बाई एकच काय कोण तोडा असं असं तोड्याले इथपर्यंत तोडलेले. ह्या काय असं कापा येत, ह्या काय का खुणाबे नाही. हा, हा, हा. पहा, म्हणजे ही दिवसा ढोळ्या चोरी झाली. म्हणजे शुक्रवार काल पारगावचा बाजार, आणि काल बाजारला जनाबाई गोसावी, म्हणजे एकदम या भागातील एकदम गरीब आणि एकदम निरागस कुटुंब आहे. कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. आणि जो संतोष आहे तिचा मुलगा, त्याला नेहमी फिट येते. त्याला औषध उपचारासाठी महिन्याला जवळजवळ 2,500-3 हजार रुपये खर्च करते. आणि शेतीवर थोडंफार आहे, पाणी नाही त्यांना, परंतु हे ज्या शेळ्या आहेत त्याच्यावर त्यांचं गुजराण आहे. आणि कशा तरी पद्धतीने कुठेतरी कामाला जाऊन किंवा शेळ्या सांभाळून आपला आर्थिक निर्वाह करतात. आणि दुर्दैवाने शुक्रवारचं काल बाजार होता पारगावचा, आणि बाजाराला हे दोघंही गेले असताना कोणीतरी पाळत राखूनच ही चोरी केली. आणि 2 शेळ्या नेल्या, कुलूप तोडलं, आणि त्यातील 2 शेळ्या घेऊन गेल्यानंतर ते बाजारावरून आल्यावर लक्षात आलं. म्हणजे दिवसा ढवळ्या चोरी झाली, साधारण 20,000 रुपयाचं नुकसान झाले. तर या संदर्भात आता ते पारगाव पोलीस स्टेशनला जाणार आहे, आणि पारगाव पोलिसांना याची वर्दी दिली जाईल. पोलिसांनी सुद्धा याचा सखोल तपास करून या कुटुंबाला न्याय देणं महत्त्वाचं आहे. हे कुटुंब अत्यंत गरीब आणि सरळमार्गी कुटुंब आहे, परंतु त्यांनाच त्रास देण्याचा काही हेतू असावा असं त्यांच्या बोलण्यात जाणवतंय. आणि कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. इथं सुद्धा एक 2 महिन्यापूर्वी तार तोडून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस ते अयशस्वी ठरले ना. आता नेमकं ही तार चोरल्यामुळं, आपलं शेळ्या चोरल्यामुळं ही घटना उघडकीस आली. या संदर्भात पारगाव पोलीस नक्कीच तपास करून या कुटुंबाला न्याय देतील. आणि ही ते ज्यावेळेस पारगावला बाजाराला गेले हे माहिती आहे, आणि कोणीतरी पाळत ठेवून ही चोरी केल्याचं दिसून येते. असं कुलूप अडकलेलं होतं म्हणून सर मी चावी घेऊन कुलूप काढायला आले, तर हे सर्व असं उघडं होतं. आणि सध्या बिबट्याच्या भीतीने तुम्ही बंदिस्त गोठा केला आहे, शेळ्यांची सुरक्षितता राहावी. आणि एवढं होऊ नये बी, आता बिबट्याच्या ऐवजी दुसराच म्हणजे चोरी केली, आणि 20,000 रुपयाचं नुकसान झाले. ज्यावेळेस शेळ्या मोजल्या त्यावेळेस हे लक्षात आलं का कोणतरी, आणि कुलूप तोडल्यामुळे ही चोरी झाली हे 100% निश्चित झाले. इथून माग मी भाऊ का म्हणले का तुम्हाला तेवढं तोडत एक दिवस तुम्ही आम्हालाच बोलालता, म्हणजे का भाऊ येते एवढा. आता फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचंय, ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत. तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये. इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस, ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसरमध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स. इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे. तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी दिले जाणार आहेत. आणि स्पेशल ॲडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे. मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला 3D मेकअप, HD मेकअप, एअर ब्रश, स्किन
नॉलेज, प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईपनुसार प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे. यांची प्रत्येक बॅच 45 दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन, डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे. या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम. आतापर्यंतच्या यांच्या 10 बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः 15 वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे. त्यासोबतच यांची नवीन बॅच 3 डिसेंबरला चालू होत आहे. तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच आपले ऍडमिशन बुक करा. यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर काव्यांजली फॅशन ज्वेलरीच्या वरती 2nd फ्लोअर.